मी एस्तेरचा पहिला अध्याय बोलणार आहे. अहश्वेरोष राजाची आज्ञा वष्टी राणी लुडकावते. अहश्वेरोष राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते, ज्याचा अंमल 127 प्रांतांवर होता. तोच हा अहश्वेरोष. अहश्वेरोष राजा आपल्या शूषण राजवाड्यातल्या सिंहासनावर बसल्यानंतर आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी आपले सर्व सेवक व सरदार यांना त्याने मेजवानी दिली. पारस व मेदे यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सेनापती यांना हे त्याच्या पुढे हजर झाले. त्याने त्यांना बहुत दिवसांपर्यंत म्हणजे 180 दिवसांपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची धनसंपत्ती व आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखविले. एवढे दिवस गेल्यावर राजाने शूषण राजवाड्यात आलेल्या लहान थोर लोकांना राजमंदिराच्या बागेच्या पटांगणात 7 दिवस मेजवानी दिली. तेथील पडदे पांढऱ्या, हिरव्या व निळ्या रंगाचे होते. हे पडदे कलमसणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोऱ्यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबांना लावले होते. तेथील मंचक सोन्या रंगाचे असून ते पांढऱ्या, पिवळ्या, तांबड्या व काळ्या संगमरवरी पाषाणाच्या फरशीवर ठेवले होते. त्या मेजवानीत राजास पिण्यास योग्य असा द्राक्षरस तऱ्हेतऱ्हेच्या सुवर्ण पात्रांमध्ये घालून राजाच्या औदार्यानुसार लोकांना विपुल असा पिण्यास देण्यात आला. हे पिणे नियमानुसार असे, कोणी कोणाला आग्रह करीत नसे. राजाने आपल्या सर्व सेवकांना आज्ञा केली होती की त्यांनी पाहुण्यांची तब्येत सांभाळावी. वष्टी राणीनेही राजा अहश्वेरोष याच्या राजमंदिरात स्त्रियांना मेजवानी दिली. 7व्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्हासित झाले असता त्याच्या 7 भुजास त्याने आज्ञा केली की वष्टी राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकांना व सरदारांना दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्या पुढे घेऊन यावे. खोजांच्या द्वारे राजाची आज्ञा आली, परंतु वष्टी राणीने येण्याचे नाकारले. त्यावरून राजाला क्रोध येऊन तो फार संतप्त झाला. त्याने काळ जाणणाऱ्या पंडितांनाही विचारले. तो राजा मानसशास्त्र व तज्ञशास्त्र यांचा सल्ला घेत असे. त्याच्यासाठी मेदी व पारसी येथे 7 खोजे असत. ते राजाच्या हुजुरास असून राज्यात त्यांचा पहिला क्रमांक असे. राजाने त्यांना विचारले, अहश्वेरोषाने खोजांच्या द्वारे केलेली आज्ञा वष्टी राणीने मांडली नाही तर कायदेशीररित्या तिचे आम्ही काय करावे? यावर मामुखाने सरदार व राजास उत्तर केले की वष्टी राणीने हा अपमान केवळ राजाचा केला आहे असे नाही, तर सरदारांचा व अहश्वेरोष राजाच्या प्रांतातील एकंदर सर्व लोकांचा केला आहे. त्याने आपल्या राष्ट्रातील प्रांतातून त्या प्रांतातील लिपीत व त्या राष्ट्राच्या भाषेत पत्र पाठवली की प्रत्येक मनुष्याने आपल्या कुटुंबामध्ये सत्ता चालवावी आणि ही आज्ञा आपल्या लोकांच्या भाषेत प्रसिद्ध करावी. आमेन.